स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या भावनगर युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तुमच्यासाठी स्पेशल एक म्हणजे हेल्पफुल अशी एक वस्तू घेतलेली आहे आपण आपल्या शॉपसाठी. आणि टेलरिंग काम करणाऱ्या प्रत्येक लेडीजसाठी ही हेल्पफुलच ठरणार आहे ही वस्तू. तर टेलरिंग काम करणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी, प्रत्येक लेडीजसाठी किंवा जे जेंट्स पण टेलरिंग काम जे करत असेल तर त्यांच्यासाठी अगदीच येते. तर एक अशी वस्तू मी शॉपसाठी मागवली होती ॲमेझॉनवरून. तर ती मला रिसीव झाली, आज सकाळी डिलिवर्ड झाली आहे. 2 हप्त्यापासून त्याचं वेट करत होते, बट लेट आले थोडे, पण मिळालं. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे पहा, ही आहे ती वस्तू. दाखव. तर ही आहे ही वस्तू. थांबा आता. तर हे पहा तुम्ही, थ्रेड होल्ड स्टँड आपण मागवलेला आहे. या पद्धतीचं आहे हे पहा. तर थ्रेडचं जे दोऱ्यांसाठी जे स्पेशल थ्रेड होल्ड स्टँड आहे ना, ते आपण आपल्या शॉपसाठी मागवलं आहे. म्हणजे खूप दिवसापासून मी शोधत होते ही वस्तू. दोऱ्यांसाठी काहीतरी स्पेशली पाहिजे, कदाचित बऱ्याच जणींना माहीतही असेल. तर पहा तुम्ही, या पद्धतीचं हे स्टँड आहे. तर हे मला रिसीव केले मी आत्ता, आणि ॲमेझॉनवरून मागवलं होतं. तर खूप छान आहे आणि खूप म्हणजे उपयोगात पडणारं आहे. काय होतं, ज्यावेळेस आपण बॉक्समध्ये दोरे ठेवतो, तर तुम्हाला मी माझीच कंडिशन दाखवते. टाकून ना वेट. तुम्हाला मी माझीच कंडिशन दाखवते काय आहे हे पहा. रिअल कंडिशन आहे ही. ज्यावेळेस आपल्याला कस्टमरचं ज्यावेळेस अर्जंट ब्लाऊज येतं, आपण प्रत्येक वेळी असे दोरे व्यवस्थित घेऊन व्यवस्थित त्याला ठेवत नाही जागेवर. आणि व्यवस्थित घ्यायचं तर लांबच राहिलं, आपल्याला घाईच इतकी असते प्रत्येक वेळी अर्जंट ब्लाऊज आल्यानंतर, किंवा आपण एनी टाईमच म्हणजे घाईतच असतो. बट अर्जंट ब्लाऊज आल्यावर आपलं अजिबात लक्ष नसतं, आणि आपल्याला जे दोरे मॅचिंग होतात आपण ते हातात घेतो. आणि ते बॉक्समधले असले तर ठीक आहे, आणि म्हणजे अर्धे यूज केलेले असेल तर ठीक आहे. आणि जे यूज केलेले नसतात, आपण जर नवीन थ्रेड जर घेतला जो मॅचिंग आपल्याला मिळत नाही, आणि आपण मॅचिंग व्हावा म्हणून जर दुसरा थ्रेड घेतला नवीन, तर तो थ्रेड आपण जितका म्हणजे आपल्याला एका ब्लाऊजसाठी जितका लागतो तेवढा आपण यूज करतो, आणि नंतर तो थ्रेड आपण तिथे ठेवून देतो. तर काय होतं मग, हे असं दोऱ्याचा हे पहा असा गोंधळ होतो. आता माझ्या दोऱ्याचा तर भरपूर गोंधळ झालेला आहे. पण हे पाहू शकता, मी ह्याच एका कारणामुळं मला हे स्टँड जे आहे ते उपयोगी पडणार आहे. वापरलेले दोरे म्हणा किंवा नवीन दोरे, शॉप जे आहे हे कटलरीचं आहे, प्लस मी इथे ब्लाऊजचं पण सामान ठेवते, दोरे वगैरे पण मी ठेवते. तर ते जे दोरे आहेत हे कस्टमरला पण म्हणजे घेता येतील. मी तुम्हाला दाखवते ते स्टँड कशा पद्धतीने. असा गोंधळ होऊ नये हे पाहतो मी, असा दोऱ्यांचा गोंधळ होत नाही. आता हे मी बऱ्याच वेळा आवरले. मी दिवाळीच्या आधी पण असं मी दोरे वगैरे व्यवस्थित एकत्र करून ठेवले होते, आणि दिवाळीच्या नंतर पण मी 2दा आवरलेले. तर ज्यावेळेस मला वेळ मिळाला लाईट गेल्यानंतर ना, म्हणजे मशीनच्या कामातून ज्यावेळेस मला लाईट गेल्यावर वेळ मिळतो त्यावेळेस मी हे काम करते. पण प्रत्येक वेळेस ते शक्य नसतं, आणि तेवढं वेळ हे पहा. तर हे या पद्धतीचं जे स्टँड आहे हे पाहू शकता तुम्ही. हे जे आहे ना, हे म्हणजे सॉरी, हे जे आहे ना, हे लाईनिंग पण अशा स्ट्रेट नाही आहेत का हे तर सॉरी, थोडासा व्हिडिओ 2 मिनटं पॉज झाला, मला कॉल आला होता. तर हे पहा, हे ज्या लाईनिंग ज्या आहेत ना, ह्या लाईनिंग अशा स्ट्रेट पण नाही आहेत. ह्या लाईनिंग थोडेसे असे वर कर्व आहे, त्याचा कर्व झालेले आहे. तर हे जे आहे ना, हा दोरा जरी आपण इथं तुम्हाला दाखवते मी डेमो, हा दोरा जरी आपण अडकवला ना, तुम्ही या पद्धतीनं तुमच्या लक्षात येते पहा, एकदम वर आहे त्याचा कर्व, असा झुकलेला नाही आहे, वरती थोडासा म्हणजे अप्स. तर ह्या पद्धतीनं आहे हे. आणि आपण याला नवीन दोरे लावले तरी कस्टमर आल्यानंतर त्यांना पण चॉईस करायला थोडंसं इझी जाईल. आणि ते पण एक मिनटं, ते पण आहे ना, राहू दे. तर ते कस्टमर जरी नवीन आलं, आणि नवीन दोरे आपण याच्यावर लावू शकतो. कारण आता हे मला 2 रिसीव झालेले, आणि आपण म्हणजे भरपूर आहे त्याच्यामध्ये, मोजलं नाही मी अजून, पण तुम्ही पाहू शकता भरपूर असे म्हणजे होल्डिंग आहेत त्याला. आपण खूपच लावू शकतो, आपण भरपूर लावू शकतो. तर हे जे आहे ना, आपण नवीन दोऱ्यांसाठी एक स्पेशल करू शकतो, म्हणजे कस्टमर आल्यानंतर कस्टमरला चॉईस करायला थोडंसं इझी जाईल, आणि कस्टमर सहजपणे त्याच्यातून घेऊन हे करू शकतो. आपण प्रत्येक वेळेस आपण तिथून बॉक्स काढणार, आणि त्या बॉक्समधून त्यांना म्हणजे काढून देणार, तर तो पण आपल्याला खुर्चीवर उठून त्रासच होतो ना. तर हे जर असं कुठं वॉलला वगैरे एखाद्या ठिकाणी आपण फिक्सच करून टाकलं, तर तो त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. एक जरी नवीन याचं केलं, आणि एक दुसरं जे आहे ना,
दाखव. हे मी माझे वापरलेले दोरे आहेत. आता हे तेजसनी लावले ते माझ्या मुलाने याला. तर हे पाहू शकता तुम्ही, हे जे वापरलेले दोरे आहेत तर हे दोरे आपण पण अशा ठिकाणी लावू, म्हणजे या पद्धतीने लावू शकतो. असे जवळ पण लावू शकतो आणि एकदम व्यवस्थित सेट होऊन जातील ते. हे पहा, एकदम भारी पद्धतीने सेट होऊन जातील, म्हणजे काही टेन्शनच नाही बा. लुक दिस पद्धतीने हे सेट होऊन जातील आणि आपल्याला काही टेन्शन नाही. तर या पद्धतीनं जुने दोरे जरी असले आपण यूज केलेले तेही आपण लावू शकतो. आणि जे नवीन दोरे आहेत ना, तर नवीन दोरेसुद्धा आपण त्या बॉक्सला लावू शकतो. तर हे एकदम इझी होऊन गेले माझ्यासाठी हे काम. म्हणत बसण्यापेक्षा ते दोऱ्यांचं ते गुंता सोडवण्यापेक्षा आपला वेळ पण वाचत. यूज केलेला दोरा पटकन काढला की आहे ते पण आपण त्याच्यामध्ये जर लावून दिले तर ते नवे दोरे पण आपल्याला म्हणजे लावण्यासाठी काढण्यासाठी इझी ठरणार आहे. कस्टमरला पण त्याचा उपयोग होणार आहे. तर या पद्धतीने हे होल्डरचा म्हणजे फुल भारी, थोडक्यात पैसे फुल पैसे वसूल असं झालेलं आहे. मला तर भारी वाटलं हे. आता ही गोष्ट आहे ना एखाद्यासाठी खूप अशी महत्त्वाची नसेल, पण जे टेलरिंग काम करतात ना त्यांना माहिती किती इरिटेट होतं. दोऱ्यांचा जर गुंता जर झाला तर त्यांना नक्कीच कळेल की ही गोष्ट त्यांच्यासाठी किती महत्त्वाची होती. आता एखादा म्हणेल की याच्यामध्ये हॅपी होण्यासारखं काय आहे, बट हे ना टेलरिंग काम करणाऱ्यांसाठी एक हॅपी मोमेंटच आहे. आणि या पद्धतीने हे 2 मला रिसीव झाले. तर या पद्धतीनं मला हे 2 रिसीव झाले. आणि हे 2 आहे ना असे पण लावू शकतो आपण. हे पहा तुम्ही, एका साईडला ओपन आहे आणि एका साईडला हे आहे क्लोज. तर हे तर या पद्धतीने असं इथे हे आहे, बोल्ड आहे. बट याच्यामध्ये इतकं काही फिक्स नाही राहते. तर आपण असं याच्या नादी न लागता आता याच्यामध्ये बॉक्सवर पण आहे ना पूर्ण एक प्रकारे त्यांनी लावून दाखवले. तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने. पण मला नाही वाटत एवढं दोऱ्यांचं वजन कॅरी केल्यानंतर ते असं एकात एक किंवा फक्त एवढ्याशा जागेमध्ये सेट राहील. तर आपण या पद्धतीने न लावता आणि हे पण या पद्धतीने पण लावू शकतो. याच्यासाठी हे 2 स्टँड पण आलेले आहे. हे पण यासाठी हे 2 स्टँड पण रिसीव झालेले आहे त्याच्यासोबत. तर आपण हेही लावू शकतो, आपण लागू शकतो. कस्टमर कधी खूप राहतं, तर त्यापेक्षा आहे ना मला तर वाटतं हे ना एखाद्या भिंतीलाच परफेक्ट राहू शकतं. कारण तुम्हाला मी दाखवते, हे भिंतीलाच राहू शकतं. आणि याला हे म्हणजे अडकवण्यासाठी हे 2 आलेले आहेत, म्हणजे इथे आपण अडकवू शकतो. तर त्यासाठी हे आलेले आहेत. आणि या पद्धतीने भारी राहून जाईल ना आपले दोरे मस्त. आता हे फार सिंगल लावलेत मी, पण असे कम्प्लिटली असे जवळ पण राहतील ते दोरे. हे तुम्ही पाहू शकता, म्हणजे भरपूर दोरे बसणार याच्यामध्ये आणि तुमचा भरपूर वेळ वाचणार आहे आणि भरपूर इरिटेशन पण तुम्हाला कमी होणार आहे या एका गोष्टीमुळं. मी काही कोणाचा रिव्ह्यू वगैरे देत नाही आहे किंवा मी काय म्हणतो आपण प्रमोशन पण नाही करत आहे कोणाचं. बट मला हे फार आवडलेलं आहे, एकदम मस्त आहे. आणि मला तर वाटतं म्हणजे ज्या लेडीज असं जे तुम्हाला एक दाखवते मी, हे जे आहे ना हे मला तरी फार आवडलेलं आहे. काय कोणाचं प्रमोशन वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. बट हे आपलं इरिटेशनच कमी झालेलं आहे याच्याने. लेडीज म्हणजे ज्या आहेत त्या काम करणारे जे लेडीज आहे टेलरिंग काम करणारे, तर त्यांच्यासाठी खूपच म्हणजे भारी आहे. तर तुम्ही मागू शकता. मी जवळजवळ ॲमेझॉनवरून 480 रुपयाला मी हे 480 रुपयाला रिसीव केलेलं आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल, मी ऑनलाईन पैसे पे केले होते फोनपेने, तरीही त्याच्यामध्ये काही कॅश नव्हता. जे रिअल आहे ते आहे, कॅशबॅक वगैरे काही नव्हता. मला वाटतं एक 8 रुपये माझे काहीतरी कमी झाले होते वाटतं. फक्त मला 8 रुपयेच फक्त त्याच्यामध्ये कमी झालेले, बाकीचे काही नाही. मी 800 म्हणजे 498चं मी 490 रुपयाला मी ऑर्डर केले होते. तर ते 490 रुपये या पद्धतीने आले. आणि क्वालिटी एकदम जबरदस्त आहे, क्वालिटी भारी आहे त्याची, अशी हलकी नाही आहे, तुटण्यासारखी नाही आहे. आता हे तुम्ही पहा, वाकवलं तरी बी पटकन असं वाकत नाही आहे ते, त्याच्यामुळे क्वालिटी जबरदस्त आहे. मागू शकता तुम्ही, बिंदास मागू शकता, भारी आहे एकदम. तर
कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल आहे की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला, आपल्या चॅनलला अशाच हेल्पफुल माहिती, टिप्स आणि नवीन नवीन ब्लाऊज, हटके ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. बोल. तर 1 मिनिट, माझ्या मुलाने थोडंसं एक केलंय. तर माझ्या मुलाने हे असं सेट केलंय आणि तो मला सांगतोय की हे दाखव जरा तू. तर हे पा, या पद्धतीने असं लावू शकतो आपण. म्हणजे त्याची राखली मी, त्यालाही राग नको यायला. इकडे यांनी या पद्धतीने असं सेट केलंय, मला थोडी मदत केली त्यांनी. तर चला, थँक्यू सो मच. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. थँक्यू.